तो इकडे अजूनही अविनाश तसाच पडलेला होता. त्यांच्या अंगावरील पांघरून कोणीतरी ओढत होतं. पांघरून अगदी थोडे थोडे सरकता सरकता एवढ्या जोराने ओढल्या गेले की त्या ओढलेल्या पांघरुणाचा एक फटका समोरील लॅम्पवर बसला. जोरदार काच फुटण्याचा आवाज झाला. त्या आवाजाने अविनाश अगदी दचकून जागा झाला. त्याला कळेच ना काय झाले. पांघरून ओढले पण अनु तर इथे नाहीये. मग पांघरून कोण ओढत होतं? अनु म्हणून त्याने जोरात आवाज दिला तर त्याला एका स्त्रीचा पण आवाज ऐकू आला. ती पण त्याच्याबरोबर अनु अशी हाक मारत होती. अविनाश आता घाबरून गेलेला होता. त्याने धावत जाऊन बघितलं तर आजूबाजूला कोणीही नव्हतं. आप्पा होते. ते झाडांना पाणी देत होते. शिवाय ते तर रूमपासून खूप दूर उभे होते. मग आवाज कोणी दिला या विचारात असताना अनुराधा पूजा आटपून आली. अरे काय रे, केवढा आवाज झाला आणि हा लॅम्प कसा फुटला? ती फुटलेल्या लॅम्पकडे बघत बोलत होती. अनु, तूच मगाशी पांघरून खेचत होतीस ना? आवी घाबरून विचारत होता. नाही, मी तर आत्ता पूजा करून आसनावरून उठले. आणि हळू बघून चाल, पायाला काचा लागतील. या थांब, आप्पाला साफ करून घ्यायला लावते. कसा रे तू वेंधळा? आणि तू आता उगाच शेंड्या लावू नकोस. लवकर रेडी हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. आठवतंय ना तुला? अनु खोलीत खूप फिरत होती. त्या सुगंधित धुपाने अवघा परिसर सुगंधित झाला होता. अविनाश मात्र आपलं डोकं खाजवत विचार करत तसाच आंघोळीला गेला. दोघेही रेडी झाले. आवीने आप्पाला सांगून ठेवले होते की आम्ही बाहेर जात आहोत. वाड्याकडे लक्ष ठेवा आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे सर्व रेडी करून ठेवा. आवीने त्याची स्कूटी स्टार्ट केली. तोच अनुने स्कूटी चालवण्याचा हट्ट केला. अनु लाडाने हाक मारत होती पण अविनाशने तिच्याकडे लक्ष न देता आपले हेल्मेट सेट करत होता. आवी, ऐक ना, काय म्हणते बोल ना. मला स्कूटी चालवायची आहे. ए नको हां, मला माहिती आहे तुझं गाडी चालवणं. उगाच हातपाय मोडशील माझे. असं काय करतोस रे? आवी प्लीज ना. बरं बाई, हे घे हेल्मेट आणि नीट चालव. आवीचे गालगुच्चे घेत थँक्यू सो मच म्हणत अनु सीटवर बसली. अविनाश मागे बसला आणि अनुने गाडी थेट एका टेकडीवर नेली. टेकडीवर गेल्यानंतर समजले की तिथे एक जुने हेमाडपंथी मंदिर आहे. ते मंदिर 600 वर्षापूर्वी बांधले गेलं असावं असा अंदाज होता. हे मंदिर होते भद्रकाली देवीचे. मंदिर पूर्ण दगडी बांधकामाचे होते. राजा कृष्णदेवराय यांनी बांधलेल्या अनेक मंदिरांपैकी ते एक मंदिर होतं. गाभाऱ्यात भद्रकाली देवीची सुंदर काळ्या पाषाणाची रेखीव अष्टभुजा मूर्ती होती. गाभाऱ्यात थोडा अंधारच होता. एक मातीची मोठी पंती तेवत होती. तेवढंच काय तो उजेड. त्या उजेडात महामायेचं रूप उजळून निघालं होतं. देवीला दोघांनीही मनोभावे नमस्कार केला. अनुराधा मंजूळ स्वरात दुर्गा सप्तशतीमधील श्लोक म्हणून देवीची स्तुती करायला सुरुवात केली. तेवढ्यात एक छोटा मुलगा त्यांना प्रसाद देण्यासाठी जवळ आला. दोघांनीही प्रसाद ग्रहण केला. अविनाशनी दक्षिणा मंदिराच्या दक्षिणा पेटीत न टाकता त्या मुलाच्या हाती खाऊ घ्यायला दिले. मुलगा खूप खुश झाला. दोघेही मंदिराच्या परिसरातील एका ओट्यावर बसलेले होते. 10 मिनिटे होऊन गेली. त्यांचा काहीच संवाद झाला नाही. ते नुसतेच शांत बसून होते. तोच अनु त्याला म्हणाली, ऐक ना आवी, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. बोल ना मग. मला ना तो वाडा खूप विचित्र वाटतो. अरे, मी त्या वाड्यात पाय ठेवल्यापासून मला विचित्र अनुभव येत आहे. ऐक, मी तुला सुरुवातीपासून सांगते. आपण वाड्यात आलो तेव्हा विश्वासरावांचा फोटोकडे बघितल्यानंतर मला निगेटिव्ह फिलिंग आले. त्यानंतर ते कावळे अचानक माझ्यावर जोरात उडायला लागले. आणि आवी, तुला माहिती आहे का मी का चक्कर येऊन पडले ते? आवीने नकारार्थी मान हलवली. आप्पा दुपारचा स्वयंपाक झाल्यानंतर 2 ताट वाढून परसबागेत घेऊन गेले. त्यांनी ते ताट एका मोठ्या झाडाखाली ठेवले आणि दरवाजा बंद करून वाड्यात गेले.
मी ते ताट कुणासाठी ठेवलं हे बघायला म्हणून खिडकीच्या कोपऱ्यातून बघितले तर मला 2 प्रेतात्मे विक्षिप्त पद्धतीने जेवताना दिसले. दोघेही अतिशय वेगाने कृती करत जेवत होते. ताटातील अन्न अस्ताव्यस्त झाले होते आणि अचानक ते अदृश्यही झाले. हे अनाकलनीय दृश्य बघून मी कोसळले. अनु घाबरून घडलेला सर्व प्रकार अविनाशला सांगत होती. तिच्या त्या अंगावर मधूनच भीतीचे शहारे जात होते. काय सांगतेस अगं? एवढं तू एकटीने सहन केलंस? मला एकदाही सांगावंसं वाटलं नाही का तुला? तुला भास तर नाही ना झाला? नाही रे, भास एकदा होतो, परत परत का होईल? होऊ शकतं अनु, तुझं कदाचित बरोबर पण असेल, कारण असेच विचित्र प्रसंग माझ्यासोबत पण घडले आहे. तुझी तब्येत काल ठीक नव्हती म्हणून मी पण तुला काहीच सांगितले नाही याबद्दल. अनु, आज सकाळचीच गोष्ट. कोणीतरी माझ्या अंगावरचं पांघरून खेचत होतं आणि मी तुला जेव्हा आवाज दिला तेव्हा तोच आवाज रिपीट झाला. बाईचा आवाज होता तो. हो, मला खात्री आहे बाईचाच आवाज होता तो. आणि अनु, त्या वाड्यात एक बंद दरवाजा पण दिसला मला. ती खोली खूप दिवसापासून बंद असावी असा माझा अंदाज आहे. आणि नुसताच तो दरवाजा बंद नाही तर त्याला खूप गंडे दोरे गुंडाळलेले होते. आणि त्या दरवाजावर एक श्रीयंत्र लावून त्या दरवाजावर कुंकू आणि हळदीचे पंजे लावले आहेत. ते दोघेही एकमेकांचे अनुभव ऐकून विस्मयित झाले. पुढे ते काहीच बोलले नाही. काही सुचत नव्हतं. काही वेळ शांततेत गेला आणि अनुराधा म्हणाली, आवी, मला ना त्या आप्पावर संशय आहे. ते थोडे विचित्रच आहेत. काही बोलावं त्यांच्याशी तर अर्थ न लागणाऱ्या गोष्टी करतात. काही विचारलं तर अचानक बोलता बोलता गप्प बसतात. वेळी अवेळी अचानक पाठीमागे येऊन उभे राहतात. या आप्पाला तर ना आता मी सोडतच नाही. बघ तू आता मी काय करतो. एकतर तुला एकटीला सोडून तो काल दुपारी कुठे गायब झाला होता कुणास ठाऊक. अविनाश रागावून बोलत होता. त्याला शांत करायला अनु पुढे म्हणाली, अविनाश, हे बघ, असं हायपर होऊन नाही चालणार. आपल्याला त्या आप्पाला विश्वासात घेऊन सर्व प्रकरण समजावून घ्यावे लागणार. कारण तोच एक असा व्यक्ती आहे ज्याला त्या वाड्यातील सर्व गूढ माहिती आहे. तू रागावलास तर कदाचित तो आपली मदत करू शकणार नाही. अविनाशला अनुचं बोलणं पटलं. तो हो म्हणाला. दोघेही थोडे फिरून वाड्यात परतले. आप्पाला सांगितल्याप्रमाणे सर्व जेवण तयार करून ठेवलेले होते. दोघांची जेवणे उरकली. आप्पा पण जेवण करून नंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सर्व वाडा शांत झालेला होता. वाड्यातल्या बहुतांश खोलीतले दरवाजे उघडे होते. प्रत्येक खोलीतल्या खिडकीमधून वाऱ्याची मंद झुळूक वाहत होती. त्यामुळे प्रत्येक खोलीच्या दरवाजाचा पांढरा पडदा हवेने हालत होता. अविनाश अनुराधा सहज शतपावली म्हणून कॉरिडॉरमध्ये फिरत होते तर अनुचं लक्ष सहज एका खोलीकडे गेलं तर तिला त्या खोलीत लहरणाऱ्या पडद्यामागे पलंगावर एक बाई बसलेली दिसली. अनु एकदम दचकली. तिने पुन्हा पाहिले तर कोणीच नव्हतं. एक राऊंड पूर्ण झाला. परत त्याच खोलीसमोरून जाताना तिला एक पुरुष आणि ती स्त्री परत दिसली. आता मात्र अनुची पाचावर धारण का काय म्हणतात ती बसली. अनुनी तोंडातून एक अवाक्षरही न काढता अविनाशच्या हाताला घट्ट पकडले आणि त्याला त्या खोलीत बघायला लावले. त्याने बघितलं पण त्याला तिथे काहीच जाणवले नाही. अनु मात्र डोळे फाडून ते चित्र समोर बघत उभी होती. अनुराधाने सांगितल्याप्रमाणे अविनाश त्या खोलीत काही दिसतंय का ते बघण्याचा प्रयत्न करत होता. परंतु समोर हलणाऱ्या पांढऱ्या पडद्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. खोलीत अंधार होता. पण अनुला इग्नोर करणे अविनाशला जमले नाही म्हणून तो खोलीत बघत होता. नाही आवी, मी तुला खोलीत नाही जाऊ देणार, अनु त्याच्या हाताला पकडून म्हणाली. शेवटी त्याने तिला बेडरूममध्ये नेले. अनुराधा आता रडायला लागली होती. तिला ते दोघे समोर दिसत होते पण आवीला दाखवता येत नव्हते. मी खरंच त्या दोघांना तिथे बघितलंय रे आवी. ही तीच बाई होती जी काल दुपारी तिच्या मृत नवऱ्यासोबत जेवत होती. तू माझ्यावर विश्वास ठेव.
अनुराधा त्याला बिलगून रडत होती. अविनाशने तिचे डोळे पुसले, तिला शांत व्हायला सांगितले. अनुराधा त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, आवी, आपण वाडा सोडून दुसरीकडे राहायला जाऊया प्लीज आवी, नाहीतर आपल्या जीवाला धोका आहे. आपण उद्याच दुसरीकडे जागा शोधायला जाऊ. आवी, तो ऑफिसला गेलास की वाड्यात मीच एकटी राहते. अरे मला भीती वाटते खूप. अनुराधा अविनाशशी आर्जव स्वरात बोलत होती. अनु, हे कसं शक्य आहे? ही जागा आपल्याला ऑफिसने दिली आहे. जागा सोडण्या अगोदर ऑफिसला इन्फॉर्म नको का करायला? आणि आपल्याला येऊन 3-4 दिवस झालेत फक्त. इतक्या लवकर कसं ॲडजस्ट होईल तूच सांग. अविनाश तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. ते मला नाही माहिती, काहीही कर, पण इथून दुसरीकडे जाऊया आपण. बरं बघतो मी, ऑफिसला कळवतो. त्यांचे उत्तर येईपर्यंत तरी आपल्याला इथेच थांबावं लागेल ना अनु. असं धीर सोडून कसं चालेल सांग मला. इतकी शूर माझी बायको आणि अशी घाबरते कशी ग तू? तुला आठवते का एकदा तुझा दात खूप दुखत होता तेव्हा मी तुला डॉक्टरकडे घेऊन गेलेलो होतो. तेव्हा तू किती शांतपणे डॉक्टरला ट्रीटमेंट करू दिली होतीस. तू किती शूर होतीस तेव्हा. आता पण तू शूरपणा दाखवशील ना? आता नाही ना रडणार माझी अनु? तिचे ओले डोळे पुसत अविनाश तिला हसवण्यासाठी लहान मुलीला समजवावं तसं समजावत होता. त्याचे लढीवाळपणाचे बोलणे ऐकून अनुला पण भास झाला आपण लहान असण्याचा. तिने पण त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हो म्हटले. तुला अशाही परिस्थितीत गंमत सुचते ना? अनु आपले डोळे पुसत त्याला म्हणाली. मग दोघेही त्यांच्या बालिशपणावर हसले. त्या भीतीदायक प्रसंगात तोच काय तो त्यांना आनंद मिळाला. अनुराधाने तिच्या गोळ्या घेतल्या, नीती झोपी गेली. अविनाश पण ऑफिसचे थोडे काम करून लगेच झोपला. मध्यरात्री दोघे झोपलेले असताना अनुच्या चेहऱ्यावर मात्र कसले तरी हावभाव उमटत होते. अनुच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. ती स्वप्न बघत होती की वाड्याच्या मुख्यद्वारातून 8 स्त्रिया पूर्ण शृंगार केलेल्या आणि तेजस्वी चेहरा असलेल्या दोन्ही हाताने पकडलेला कलश घेऊन तिथून रागाने निघून जात आहे. त्या द्वारातून गेल्यानंतर त्याच द्वारातून एक बाई, जिने केस सोडलेले होते आणि मळकट काळपट कपडे घातलेले होते आणि जी हाताची मूठ उलटी करून बोंब मारत घरात धावत जात आहे. तिच्या बोंबा एवढ्या मोठ्या होत्या, वाड्यातल्या प्रत्येक खोलीच्या कानाकोपऱ्यात तो आवाज घुमत होता. ऐकणाऱ्यांनो, तुम्हाला आता या स्वप्नाचा आशय लक्षात असेल. त्या शृंगार केलेल्या कलशधारी 8 स्त्रिया म्हणजे वाड्यातील साक्षात अष्टलक्ष्मी होत्या, ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरात नांदत असतात. आणि ती दुसरी बोंब मारणारी स्त्री आलक्षी अवदसा होती. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की या वाड्यात असं काही झाले की ज्यामुळे या अष्टलक्ष्मी रागाने निघून गेल्या आणि या वाड्याची अवदसा सुरू झाली. अनुराधा मोठ्याने ओरडत दचकून उठली. अविनाश पण उठला. त्याने अनुला विचारले, काय झाले ते? अनु घामाने भिजली होती. जानेवारीच्या एवढ्या थंडीतही तिला दरदरून घाम आला होता. अविनाशने तिला पाण्याचा ग्लास दिला. अनुने पाणी पिऊन आवीला घडलेला प्रकार सांगितला. तो पण तिचं स्वप्न ऐकून विचारात पडला. पण ही यावर बोलायची वेळ नाही म्हणून तिला झोप म्हणाला. पण ती झोपायला तयार नव्हती. शेवटी अविनाशने तिला समजावले, हे बघ अनु, तुला भीती वाटते ना? अनुने होकारार्थी मान हलवली. मग तू स्वामी महाराजांचं स्मरण कर आणि पड, आपोआप भीती जाईल तुझी. अनुने तसेच केले, कारण ती स्वामी महाराजांना मनापासून मानत होती. अनुला झोप लागेपर्यंत अविनाश तिला तारक मंत्र म्हणून झोपवत होता. तारक मंत्राच्या या अभयपूर्ण ओळी ऐकता ऐकता तिला केव्हा झोप लागली कळालंच नाही. आवीही झोपला. सकाळ झाली. आवीला लवकर जाग आली होती, त्यामुळे तो लवकर उठलेला होता. दोघेही रेडी झाले. अविनाश ऑफिसचं काम करत बसलेला होता. अनुराधाने त्याच्यासाठी चहा आणून दिला होता. ती तशीच देवघरात पूजेला गेली. पूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी देण्यासाठी गेली. ते तिथे कोणीतरी नवीन तुळस लावलेली होती.
मागे वळून बघते तर अविनाश दरवाजाला टेकून स्मित हास्य करीत उभा होता. अनुराधाने त्याला हसून थँक्यू म्हटले. आपल्या बायकोला तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा मारताना प्रेमाने बघत होता. तिचे ते टॉवेलने बांधलेले ओले केस, तिच्या त्या पिवळसर दुधिया रंगावर पडणारे कोवळे ऊन बघून त्याला प्रसन्न वाटत होतं. अनुला वाड्यात येताना तो बघत दारातच उभा होता. तोच तिने त्याला बाजूला व्हायला सांगितले. तो तिच्याकडे बघत तसाच उभा होता. तिने लाजून त्याला विचारले, काय साहेब, आज नाही होत आहे वाटतं ऑफिसला जायला उशीर? होतोय ग, पण कसं आहे ना, तुझं सौंदर्यच मला जाऊ देत नाहीये. हो का? अनु त्याच्याकडे बघत लाजत म्हणाली. अविनाश तिला तिथे जवळ ओढून घेतो. अनुराधा त्याला आप्पा बघेल बघून लाजून सोडायला सांगते आणि स्वयंपाकघरात आवीचा टिफिन करायला जाते. पण अविनाशच्या मनात या वाड्यातील प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा विचार होता. त्याने बघितले की आप्पा भल्या मोठ्या कैचीने झाडांची पाने कापत होते. अविनाश त्यांच्या जवळ जाऊन त्यांना म्हणाला, आप्पा, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. थोडे आत या. जी साहेब, आलोच, म्हणून आप्पा अविनाशच्या मागे गेला. दोघेही समोरासमोर बसले आणि अविनाशने आप्पाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आप्पा मात्र आढेवेढे घ्यायला लागला. तो एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर देतच नव्हता. आवीने मनात विचार केला की हा बुवा असा नाही ऐकायचा, याला दम दिलाच पाहिजे. शेवटी नोकरी खातीर तरी हा खरं बोलेन. आवीने मोठ्या स्वरात आप्पाला खडसावले, आप्पा, तुम्हाला मी तुमच्या वयाचा मान राखून खूप आदर दिला, पण तुम्ही काही खरं सांगत नाही आहात. मला तुमच्या मालकाशी बोलावं लागेल की तुम्ही वाड्यात एकटे असले की दारू पिता आणि घरी जुगाराची टीम जमवता. आप्पा आवीचे हे बोलणे ऐकून अक्षरशः त्याच्या पायावर लोळू लागला. अहो साहेब, असं नका करू हो. मी पाया पडतो हवं तर तुमच्या. या नोकरीवरती माझं घर चालतं. माझी नोकरी जर गेली तर माझं कुटुंब उपाशी मरेन साहेब. नका असं करू हो. तुम्ही म्हणाल ते काम करेन मी, पण छोट्या मालकांना ह्यातलं काही बोलू नका. वयाने मोठा असलेला माणूस एवढं दयेची याचना करतो म्हटल्यावर अविनाशनी जास्त ताणून नाही धरले. अविनाशनी त्यांना या वाड्याचा इतिहास विचारायला सुरुवात केली. आप्पांनी पण कसलेही आडेवेडे न घेता सरळ सरळ त्यांना या वाड्याचा इतिहास विचारायला सुरुवात केली. तोच दाराजवळून अनु अविनाशला शोधत जात होती. तिला अविनाशने आवाज दिला आणि आत यायला सांगितलं. तीही बसून त्यांचा संवाद ऐकू लागली. साहेब, हा वाडा आहे आबाजी हरी सरपोतदार यांचा. यांना एक मुलगा होता. त्यांचं नाव विश्वासराव सरपोतदार. आबाजी सरपोतदार यांचे मूल काही केल्यास जगत नव्हते. शेवटी त्यांनी त्या टेकडीवरच्या भद्रकाली मातेला नवस केला. काही महिन्यांनी त्यांची बायको सत्यभामा गर्भवती राहिली. तिने या विश्वासरावांना जन्म दिला. तो दिवस होता ग्रहणकालाचा. स्वतः भद्रकाली मातेच्या कृपेने मुलगा झाला, परंतु त्याचा जन्म वाईट योगावर झाला. त्यामुळेच त्यांच्यात अवगुणांची वाढ दिवसेंदिवस होत होती. एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे प्रत्येक लाड आबाजी पुरवायचे. मुलगा मोठा झाला. आईवडिलांचे डोक्यावरचे छप्पर गेल्याने पुढील सांभाळ त्याचे मामा करू लागले. पुढे विश्वासराव मोठे झाले. त्यांची पिढीजात सावकारी होती. त्यात विश्वासरावांकडे सरपंच पद आले होते. त्यामुळे गावातले थोर गृहस्थ म्हणून विश्वासरावांचा आदर सारा गाव करत होता. पण विश्वासरावांच्या मनात मात्र सत्तेचा माज आणि अहंकार भरलेला होता. गावातील गोरगरिबांच्या जमिनी लुटायच्या आणि बायाबापड्यांवर वाईट नजर ठेवायची. त्यांची रुची आघोरी विद्येत जास्त होती. त्यांनी एका ढोंगी बोवाच्या नादी लागूनच थोड्या नीच शक्ती प्राप्त केल्या होत्या. त्यांनी गावात इतकी इज्जत मिळवली होती की त्यांच्याबद्दल कोणी एक अवाक्षर जरी काढले तरी विश्वासराव तर दूरच, पण आधी गावकरीच त्याला धडा शिकवायचे. इतकी छाप त्यांनी गावकऱ्यांच्या मनात पाडली होती. विश्वासराव जे म्हणेल तोच त्या गावाचा शेवटचा शब्द असे. असेच काही दिवस झाले.
पुढे विश्वासरावांचे लग्न आडगावमधल्या गोदावरी सोबत झाले. गोदावरी बाईसाहेब अत्यंत रूपवान होत्या, सद्गुणांची खानच जणू. विश्वासरावांचे ते लोभी वागणे तिच्या नजरेत आलेच, पण बोलायची हिंमत होत नव्हती. स्त्री म्हणजे उपभोगाची वास्तू या विचारांनी विश्वास तिच्याशी वागत होता. कधी दारूचा नशा करून मारत पण असे. पुढे काही दिवसांनी या गोदावरीबाई गर्भवती झाल्या. त्यांना एक पुत्ररत्न झाले. त्याचं नाव आशिष. हे तेच जे पुण्यात सध्या नोकरी करतात. आशिष बाबा जेव्हा लहान होते तेव्हापासूनच गोदावरीबाई साहेब यांच्या अतिशय लाडाचे होते. वडिलांचे प्रेम त्यांना कधी मिळालेच नाही. विश्वासराव कधीच त्या मायलेकांशी आपुलकीने मायेने वागले नाही. उलट गोदावरीबाई साहेब आणि आशिष बाबा यांची त्यांनी उपेक्षाच केली. त्यामुळे आशिष बाबांच्या मनात आईविषयी आदर आणि वडिलांविषयी द्वेष निर्माण झाला. तो पुढे वाढतच गेला. असेच एकदा गोदावरीबाई साहेबने त्यांना एका स्त्रीसोबत आपत्तीजनक स्थितीत बघितले. तेव्हा तिने याचा जाब विचारला. तेव्हा ही आपली बदनामी करेन, आपली इज्जत धुळीस मिळवेल म्हणून त्यांनी तिला सरळ विहिरीत ढकलून दिले. तिचा त्या 6 पुरुष खोल असलेल्या विहिरीत गुदमरून मृत्यू झाला. पुढे विश्वासरावांनी बोंब उठवली की गोदावरी मला सोडून परपुरुषासोबत पळून गेली. परिणामी साऱ्या गावाची सहानुभूती विश्वासरावला मिळाली. गोदावरीबाई साहेब मात्र नाहक बदनाम होत राहिल्या. त्यालाही तेच हवं होतं. पूर्वी पोलीस वगैरेची भानगड जास्त नव्हती, त्यामुळे पोलिसांनी पण ही केस जास्त मनावर नाही घेतली. विश्वासरावांनी त्यांचे तोंड पण पैसे देऊन गप्प केलेलं होतं. मग पुढे अशाच एका दिवशी कुणाची तरी बायको गावातून गायब झाली. कुठे गेली याचा शोध पूर्ण गावकऱ्यांनी घेतला, पण कुठेच मिळाली नाही. गावकरी रात्री कंदील घेऊन शोध घेऊ लागले, परंतु ती कुठेच दिसेना. त्यांनी पुढे शोध घेतला नाही. दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत तिच्या घरापुढे दिसले. मग पुढे तर हे लोकांना सवयीचेच झाले होते. दर 10 दिवसांनी गावातील एक स्त्री गायब होत होती. तिचे प्रेत तिच्याच घरासमोर पडलेले असायचे. गावकरीही तक्रार घेऊन विश्वासरावकडे गेले, पण विश्वासराव यात लक्ष घालू आणि लवकरच याचा छडा लावू एवढं बोलून गावकऱ्यांचे तात्पुरते समाधान करायचे. गावात हे हत्येचं तांडव सुरू असताना या विश्वासरावांनी पुन्हा लग्न केलं. या दुसऱ्या बायकोचे नाव होते कामिनी. यावेळेस मात्र त्याला त्याच्याच तोडीची बायको मिळाली होती. ती सुद्धा अभद्र विचारांची होती. अहंकार तर ठासून भरलेला होता. विश्वासरावांचं वागणं हे घरात गरिबाशी वेगळं आणि बाहेर गावकऱ्यांशी वेगळं होतं. पण कामिनी मात्र जी आरेरावी घरात करायची तिचं गावकऱ्यांशी, त्यामुळे सर्व गावकरी तिचा राग करायचे. पुढे एक दिवस गावाच्या सदा नावाच्या म्हाताऱ्याची सून डोळे बंद करून या वाड्याकडे येत होती. तेव्हाच तिच्या नवऱ्याने तिला जाताना पाहिलं. त्यांनी सोबत गावातले 2-3 मित्र सुद्धा घेतले. ती संमोहित अवस्थेत तशीच रस्त्याने चालत होती. चालत या वाड्यात आली आणि सरळ विश्वासरावांच्या खोलीत जाऊन पलंगावर पडली. या विश्वासरावाला संमोहनी विद्या अवगत होती. त्याला गावातील जी स्त्री हवी असली तिच्या केसांचा वा साडीचा तुकडा तो मिळवायचा आणि तिला वश करून वाड्यावर बोलवायचा. आता गावकऱ्यांनी मात्र हे उघड्या डोळ्यांनी बघितले होते, त्यामुळे त्यांना सगळे गूढ कळून चुकले होते की गावातील विवाहित स्त्रिया कुठे गायब होत होत्या आणि त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण. जी स्त्री विश्वासरावांच्या खोलीत संमोहन अवस्थेत गेली होती तिचा नवरा धाडस करून आतमध्ये गेलेला होता. त्याने रागातच विश्वासरावांवर कुऱ्हाडीचा प्रहार केला आणि आपल्या बायकोला त्या नराधमाच्या तावडीतून मुक्त केले. गावकऱ्यांनी सुद्धा त्याच्या हत्येचं समर्थन केलं. पुढे गावचे सरपंचपद त्याच्या बायकोच्या म्हणजे कामिनीच्या हातात आले. तिने आपल्या नवऱ्याच्या हत्येचा बदला काढायला सुरुवात केली. तिचा गावकऱ्यांवर अत्याचार वाढत गेला होता. असेच एके दिवशी वाड्यावर एक ढोंगी बुवा आला. हा तोच बुवा होता ज्याने विश्वासरावला नीच शक्ती प्राप्त करून दिल्या होत्या. त्याने थेट वाड्यात प्रवेश करत कामिनीला गाठले
आणि तिला विचारले, काय ग, माझ्या शिष्याला उघड्या डोळ्यांनी मारताना बघितला तू आणि वाचवण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. कामिनी त्याच्याकडे बघून विस्मयित झाली. ती त्याच्याकडे एकसारखी बघून मनात विचार करू लागली की याला कसे कळले माझा नवरा मारला गेला ते. तिचा विचार मनात सुरूच होता. तोच तांत्रिक बोलला, तुझ्या नवऱ्याला प्रेत योनी प्राप्त झाली आहे आणि त्याची एक इच्छाही अपूर्ण राहिलेली आहे. ती तुला पूर्ण करावी लागेल. बोल कबूल. हो, मी तयार आहे, पण ती अपूर्ण इच्छा कुठली ते सांगा. कामिनी विचारत होती. त्याला मीच काही वर्षापूर्वी या वाड्यातील गुप्तधनाबद्दल सांगितले होते. त्याने ती मिळवण्याची इच्छाही दर्शवली होती. मी काही अघोरी क्रिया करत होतो, त्यामुळे मला त्याला मदत करणे जमले नाही. माझी क्रिया झाली की मी येऊन त्याला ते धन मिळवून देणार होतो आणि त्यात आपला आपला वाटा वाटणार होतो. पण काळाने घात केला, त्याचा मृत्यू ओढावला. आता पुढे तुला ते अनुष्ठान करावे लागणार, जे मी विश्वासला सांगितले होते. एवढे बोलून बुवा थांबला. पुढे कामिनीने ते अनुष्ठान पूर्ण करण्याची इच्छा दर्शवली आणि ते अनुष्ठान सुरू झाले. अनुष्ठानाची अट अशी होती की जो अनुष्ठान करत आहे त्याने अनुष्ठान पूर्णत्वास जाईपर्यंत त्या जागेवरून उठून जाऊ नये. ते अनुष्ठान पूर्ण होत असताना त्यात बाधा येऊ नये. आधी हे अनुष्ठान वाड्याच्या परसबागेत सुरू होते. तांत्रिक ही विधी सांगून निघून गेला. तो विधी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होता. तोपर्यंत रात्रभर हा विधी कामिनीला करावा लागणार होता. ती पूर्ण तयारी करून परसबागेत जाऊन बसली. पूजेचं सामान वगैरे मांडले आणि सर्व प्रेतात्म्यांना आणि नीच शक्तींना आवाहन करून ती अघोर मंत्र म्हणू लागली. अंगावर हिरवी साडी, कपाळाला मळवट, अंगभर दागिने, केस सोडलेले. समोर पेटणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत ती खूप भयानक जाणवत होती. पूजा सुरू झालेली असताना 30 मिनिटे होत होती. तोच आकाशातून तिला यक्षिणीचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला. ती यक्षिणी तिच्या यज्ञात व्यवधान पडायला आलेली होती, कारण कुठलेही गुप्तधन सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी सर्व शक्तींना संतोषावे लागते. तो बुवा मूळचाच ढोंगी होता. त्यालाच हे अनुष्ठान पूर्ण येत नव्हतं, म्हणून तो तिथून निघून गेला होता आणि कामिनीला या शक्तींना शांत करता येत नव्हते. त्यामुळे तिची फजिती झाली. ती तशीच त्या जागेवरून पळत आडगळीच्या खोलीत जाऊन लपली आणि झालं, तिने अनुष्ठानाचा पहिला नियम मोडला होता. आता ती यक्षिणी कामिनीचा जीव घेणार, म्हणून तिने आतून दरवाजाची कडी लावून घेतली आणि एका कोपऱ्यात जाऊन लपली. पण यक्षिणीला कुठले बंधन? तिला दरवाजा बंद काय आणि उघडा काय, सर्व सारखे. ती बंद दरवाजातून आरपार प्रवेश करून आत आली होती. कामिनी आता तिच्याच लोभाच्या जाळ्यात अडकली होती. कामिनी तिच्याकडे बघत होती. तिला दिसले की तिने एका हातात खापर आणि एका हाती तलवार घेतलेली आहे. लिंबाचा हार गळ्यात घालून मोठ्याने नाचत कूदत तिच्याकडे येत आहे. तिच्या कबरीवरच्या नरमुंड्याच्या माळा हलत आहे. हे बघत असतानाच यक्षिणी तिच्या गळ्यावर तलवारीचा एकच वार केला. एका निमिषात डोकं आणि धड वेगळं झाले कामिनीचे. हिचाही अंत झाला आणि तशीच यक्षिणी परलोकात निघून गेली. आता ही कामिनी क्रूर कर्म करून जगत होती, त्यामुळे ही सुद्धा नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून प्रेत योनीत गेलेली होती. त्यांचे अस्तित्व आजही या वाड्यात आहे साहेब. ते तुम्हाला जाणवले पण असेल. त्यांची क्रियाकर्म आशिष बाबांनी केले नाही, तेच तुम्हाला करावे लागेल, म्हणून भगवंतांनी तुम्हाला इथे पाठवले असेल. वाड्याचा इतिहास सांगून झाल्यावर त्या खोलीत काही वेळ शांतता पसरली. अनुराधा, अविनाश आणि आप्पा काही वेळ स्वतःच्याच विचारात गुंग होते. त्या शांततेला मोडत अविनाश बोलत होता. आप्पा, आम्हाला विश्वासच होत नाहीये की या वाड्यात एवढ्या क्रूर घटना झाल्या असतील. अविनाश शानूकडे बघून बोलता झाला. म्हणूनच मी तुम्हाला सांगणार नव्हतो. तुम्ही विचारले म्हणून मी सांगितले, कारण या सर्व गोष्टींवर तुम्ही शिकलेली माणसे विश्वास नाही ठेवायची. शेवटी तुम्हालाही त्या दोघांचा अनुभव आला आणि म्हणूनच तुम्ही मला विचारले. साहेब, आशिष बाबांनी
या दोघांचे शेवटचे कार्य न करता पुण्याला धाव घेतली. मी त्यांना अनेक पत्र पाठवून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे काहीच उत्तर आले नाही. ते जेव्हा जेव्हा वाड्याला भेट द्यायला यायचे तेव्हा पण मी त्यांना समजवायचो, परंतु त्यांच्या मनात विश्वासरावांबद्दल खूप राग आहे. तो अजूनही गेलेला नाही आणि म्हणून त्यांना मोक्ष मिळाला नाही. कितीतरी लोकांचे तळतळाट या दोघांना मिळाले, म्हणूनच त्यांचे आत्मे वाड्यात सर्वत्र व्याकुलतेने फिरतात, कधी कावळ्यांच्या रूपात तर कधी त्यांच्या मेलेल्या अवस्थेत. जे शरीर होते त्या रूपात. त्यांच्या मुलाच्या वयाच्या मुलाने त्यांचे श्राद्ध करायला हवे, तेव्हाच ते मुक्त होईल. आप्पा, त्यांच्या प्रेताचे काय झाले? त्यांना अग्नी कोणी दिला? अनु अधीरपणाने आप्पाला विचारत होती. बाई, त्यांना मी समोरच्या त्या उंच निंबाच्या झाडाखाली दफन केलेलं आहे. एवढे सांगून आप्पा परत समोरील बागेत गेले. आप्पाचे हे वाक्य ऐकून अनुला आता सर्व गोष्टींचा अंदाज आलेला होता की आप्पा का त्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून तंद्री लावून बघत बसायचे. ते अनुला परसबागेत त्रास देणारे कावळे कोण होते? अनु आणि अविनाश दोघेच एकमेकांकडे बघून विचार करत होते की यांना मुक्ती कोण देणार. आशिषला फोन करून विचारावं तर त्याच्या मनात विश्वासरावांबद्दल अजूनही राग होता आणि राग द्वेष असल्या कुठल्याही भावनेतून पूजा कार्य केले तर ते व्यर्थ जाते. उलट त्यांचा प्रकोप होण्याचे प्रसंग जास्त येतात. त्यासाठी मनात प्रेम, आस्था आणि विश्वास असला तरच ते कार्य सिद्ध होते. मग करणार तरी कोण? तेवढ्यात अनुराधा उत्तरली. आवी, मला वाटतं की तू त्यांचे क्रियाकर्म पूर्ण करावे. त्यांना या बंधनातून तूच मुक्त करू शकतो आवी. अविनाशने होकारार्थी मान डोलावली. मीही तोच विचार करतोय अनु, पण ते आपल्याकडून श्राद्ध स्वीकार करतील का? आवी प्रश्नार्थक नजरेने अनुला विचारत होता. का नाही करणार आवी? कोणाला असं बंधनात राहायला आवडेल? त्यांची गती इथेच अडकलेली आहे. ते आपण केलेले श्राद्ध स्वीकारतीलच अशी मला आशा आहे. अनुराधा निर्भय होऊन अविनाशला धैर्य देत होती. रात्र झाली. ऑफिसमधून अविनाश थकून आलेला होता. त्याने पायातले जोडे वगैरे काढले, आधी फ्रेश झाला आणि अनु पुढे येऊन बसला. अनु खिडकीच्या भिंतीवर हात ठेवून त्याच उंच झाडाकडे बघत होती. तेवढ्या तिच्या खांद्यावर आवीने हात ठेवला. अनु दचकली. तिने मागे वळून बघितले तर आवी होता. आवी, तू आहेस होय? तू आलास पण? बस, मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम कॉफी करून आणते. अनु कॉफीसाठी जाणार तोच त्याने तिचा हात धरला आणि तिला स्वस्थ बसायला सांगितले. बस ग, मला नकोय काही. ये अनु, मला सांग, तू आता मी यायच्या आधी त्या झाडाकडे बघून काय विचार करत होतीस? अच्छा, ते होय. काही नाही रे, त्या झाडाकडे बघत होते तर मनात विचार आला की बघ ना, हा विश्वासराव आयुष्यभर पैसा आणि स्त्रिया यांच्याच मागे पळत होता. एक दिवसातून सर्व गेलं. पैसा, वाडा, पत्नी आणि सोन्यासारखा मुलगाही. माणसाला सुख कशाला म्हणतात हेच कळत नाही रे आवी. मला नाही का प्रसिद्ध गझलकाराच्या काही ओळी आठवतात. ना कोई अंजुमन होगी, ना कोई जिक्रे अंजुमन होगा. जो दौलत आज है तेरी वह गैरों का धन होगा. दो शाले काम आएंगी, नरंगी पैरहन होगा. और लिप से आखिरी तो बस वही 2 गज कफन होगा. जब उड़ जाएगा पंछी रूह का बेजान तन होगा. दबा देंगे तुझे सब खाक में और ये मैला बदन होगा. अनुराधा आपल्या सुरेल स्वरात या ओळी म्हणून दाखवत होती. अविनाश अनुच्या डोळ्यात बघत त्या ओळींचा अनुभव घेत होता. अनुने त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली. तोच आवी भानावर आला आणि म्हणाला, खरं आहे तुझं म्हणणं अनु. ते म्हणतात ना, हैसे हुज्जत नहीं से दुनिया है परेशान. थंडीच्या दिवसात ऑफिसमधून आल्या आल्या बायकोच्या हातचा ती वाफाळलेल्या कॉफी पिण्यात जो आनंद असतो तो या विश्वासरावला काय कळणार. असं बोलता बोलता आवी मस्करीत तिचा हात आपल्या ओठांजवळ नेतो. तोच अनु हात झटकून त्याला, गपरे चावट, आणते कॉफी असे म्हणून आपली ओढणी एका हाताने सावरत स्वयंपाक खोलीत निघून गेली.
इकडे अविनाशने लगेच गावातील तिराईत ब्राह्मणाला कॉल करून श्राद्धविधीसाठी योग्य मुहूर्त शोधायला लावले आणि भटजींनी मुहूर्त शोधला. दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण होते. त्या दिवशी करायला काही हरकत नाही असे भटजींनी सुचवले. अविनाशने दुसऱ्या दिवशी सर्व सामान जमवले आणि भटजी 12:30 दरम्यान वाड्यात उपस्थित झाले. अविनाशने सोहळे घातले. भटजींनी पूजा मांडली. ही पूजा परसबागेत मांडलेली होती. पिंपळाच्या पानावर कामिनीबाई आणि विश्वासरावांच्या प्रेतात्म्यासाठी नैवेद्य आणि काही त्याची वापरणीत असलेली वास्तू ठेवली होती. अनुराधा दुरूनच तो विधी बघत द्वाराजवळ उभी होती. भटजींनी अनुराधाला पाण्याने भरलेले 2 मातीचे मडके आणायला सांगितले आणि दोन्ही एकावर एक ठेव असे सांगितले. अनुने त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था केलेली होती. भटजींनी अविनाशला दर्भ धारण करण्यासाठी दिले आणि ती बहुप्रतीक्षित पूजा आरंभ केली. भटजींनी एका स्वरात सुस्पष्ट आवाजात मंत्रोच्चार सुरू केले. आधी विश्वासरावांनी ज्यांना ज्यांना मारले होते त्यांचे आवाहन करून त्यांना मुक्ती दिली. आता वेळ आलेली होती ती कामिनीबाई साहेब यांच्या आत्म्याला आवाहन करून मुक्ती देण्याची. भटजींनी आवाहन केले तशीच वाऱ्याची झुळूक कॉरिडॉरमधून आली आणि अनु दचकून बाजूला उभी झाली. बघतो तर काय, कामिनीबाई आपले तुटलेले मस्तक घेऊन धावत तिच्यासाठी ठेवलेल्या आसनावर जाऊन बसली. तिच्या धावण्यामुळे पायातल्या तोराड्या विभीत्सकपणे वाजल्या होत्या. तिच्या तुटलेल्या तोंडाला तिने गर्भाजवळ धरले आणि तिच्या तोंडून एक वाक्य पडले, मुक्ती, मुक्ती द्या मला, मी त्रास नाही देणार, मला मोक्ष हवाय. एखाद्या बाईने पुरुषाचा आवाज जबरदस्तीने काढावा तशाच आवाजात ती बोलली. तसेच भटजीने तिची एक आवडती वस्तू अनेक लिंबू कापलेला पाण्यात वाहता केला. तसेच बाजूला ठेवलेल्या 2 हांड्यांपैकी एक वरचा हांडा फुटला आणि कामिनीबाई मुक्त झाली. तीच क्रिया विश्वासरावच्या वेळेला पण केली. तेव्हाही तसेच झाले. विश्वासराव आपल्या खोलीतून रक्तबंबाळ अवस्थेत चालत आले. डोक्यावर पांढरी टोपी होती. अर्ध धोतर सुटलेलं होतं. ते का सुटलेलं होतं तुम्हाला माहिती आहे? तेही विवळत अंगाला झटके देत आणि डोळे पांढरे करत जाऊन बसले. त्यांच्या वेळेला मठ खूपच मोठ्या आवाजात फुटला. तोच त्या निंबाच्या झाडावरचे सर्व कावळे थव्याने उडून गेले. ते सर्व आत्मे प्रेत योनीतून मुक्त होऊन पितृलोकात गेले याचेच ते संकेत होते. सर्व विधी पार पडले. वाड्यात एकदम चाफ्याचा आणि चंदनाचा सुगंध पसरला. प्रत्येक खोलीत एक चैतन्याची लहर जाणवू लागली. वाड्यातल्या एका दरवाजाला भले मोठे कुलूप, गंडे दोरे आणि श्रीयंत्र लावलेले होते. ते सुद्धा भटजींनी यथोचित मंत्र म्हणून उघडते केले. त्यात त्या विश्वासरावांचे आणि कामिनीबाई साहेबांचे कपडे होते. त्यांनी ते बाहेर काढून जाळून टाकले. त्यांची कसलीच आठवण त्या वाड्यात ठेवली नाही. वाडा आता पूर्णपणे मुक्त झाला होता. त्या 2 प्रेतात्म्यांना आता खऱ्या अर्थाने मोक्ष मिळाला होता. अविनाशने जागा बदलण्याचा अर्ज केव्हाच कॅन्सल केलेला होता. त्यामुळे अनु आणि आवी दोघेही त्याच वाड्यात राहू लागले. पुढे अनु 3 महिन्यांची गर्भवती झाली. अशा प्रकारे या दोघांच्या आयुष्याला नवीन वळण लागले.